कोल्हा आपण बघू शकता एक चांगला फलंदाज आहे एका बघू शकता फलंदाजी कितपर्यंत करतोय आपल्या संघासाठी मात्र मागच्या सामन्यामध्ये सामन्याचा पुरस्कार घेतला तो मात्र अजय कोहलीनं अजय कोहली एक बिगिनर फलंदाज बघू शकता तो भारत संघाचा मात्र आता मात्र स्ट्राईकला तो मात्र फलंदाज मेघनाथ कोहली तर नो स्ट्राईकला बघू शकता अजय कोहली तर पॉवर प्लेचा पिवनचा पहिले षटक घेऊन आहे तो मात्र नागावेतकडनं गोलंदाज जगदीश पहिला चेंडू त्यावेळेस बघा पहिला चेंडूला फक्त खेळून गेलाय डिटमिन विकेटला मात्र 33 एक धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात पाथा दुसरी धाव पूर्ण अशा प्रकारे आपलं खातं 2 गोलतं मेघनाथ आणि धावसंख्या संघाची पोहोचते 2 धावा बिनगाड्याच्या मोबदला त्या पहिल्या चेंडू मात्र चेंडूला फक्त दिशा सन्मान दिलाय आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा मात्र मेघनाथच्या खात्यामध्ये आणि या षटकातील पुढचा चेंडू मात्र जगदीशचा एका बिगिनर फलंदाज होऊ शकता मेघनाथ कोहली तर दुसऱ्या साईडला अजय कोहली यावेळेस बघा त्रिफळीचित बाद झालाय जगदीशनं मेघनाथ कोहलीला पाठवलाय बॅक टू पवेलियन पहिला झटका भारत संघाला मोठा फलंदाज बॅक टू पवेलियन बघा खोलवेडप्पाचा चेंडू टाकला होता मात्र त्रिफळीचित बाद झालाय पहिला मोठा फलंदाज बॅक टू पवेलियन मेघनाथ कोहली 2 चेंडूमध्ये 2 धावा काढून बॅक टू पवेलियन यायला लागते मात्र मेघनाथ कोहलीला आता मात्र 1 डाऊन साठी गेला एक डावखुऱ्याचा फलंदाज बंटी एक मोठा फलंदाज बघू शकताय बंटी आता मात्र स्ट्राईकला असणार तर बंटी बघूया सुरेखा गोलंदाजी बघायला भेटली ती मात्र जगदीशच्या माध्यमातून त्यांना पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्या असतात दुसऱ्या चेंडूवर मोठा फलंदाज मेघनाथ कोहलीला बॅक टू पवेलियन पाठवलाय मात्र आता मध्ये स्ट्राईकला असणार तो डावखुऱ्याचा फलंदाज बंटी आता का फलंदाज आहे तो मात्र भारत संघाचा बघूया आपल्या संघासाठी किती धावा उभारतो मात्र दुसऱ्या साईडला आपण बघू शकताय अजय कोहली एका घणाघाती फलंदाज भारत संघाचा ज्यानं 8 चेंडूमध्ये 30 धावांची बहादर खेळली गेली होती त्या फलंदाजाने नो स्ट्राईकला मात्र जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न करू शकतात 2 फलंदाज मात्र गोलंदाज तेवढा चांगला एका तिकड मारा करतोय आपला गोलंदाजी बरा त्याला पहिला मोठा फलंदाज बाद घेतला तो मात्र मेघनाथ कोहलीच्या रूपामध्ये पुढचा चेंडू पहिलेच बघा फक्त चेंडूला लॉंग ऑफला खेळू गेला मात्र 33-36 आणि कुठे चौक करणार नाही या मात्र क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये झेल आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद बंटी बॅक टू पवेलियन डीजे नवीन फलंदाज गेले तर मात्र बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलं मात्र जगदीशनं सुरेखा गोलंदाजी पहिला फलंदाज त्रिफळीचित बाद झाला मात्र दुसरा फलंदाज लॉंग ऑफला बंटीचं झेल पकडलं मात्र सतीशच्या माध्यमातून व्हेरी गुड बॉलिंग होती मात्र वडवली संघाचा गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून 2 फलंदाजांना बॅक टू बॅक पवेलियन पाठवलाय व्हेरी गुड बॉलिंग सतीश आता मला 4थ्या क्रमासाठी गेला तो फलंदाज भारत आता मात्र सलामीचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज झाला मात्र स्ट्राईकला तो मात्र अजय कोहली एक व्हेरी गुड बॅट्समॅन आहे तो व्हेरी गुड प्लेअर बघू शकताय भारत संघाचा ज्यानं 8 चेंडूमध्ये 30 धावांची बहादर खेळली गेली होती तोच फलंदाज स्ट्राईकला आपण बघू शकताय पुढचा चेंडू बघा स्लो डिलिव्हरी मात्र सुरेखा चेंडू बघा एक निर्धाव चेंडूची सांगता झाली या मात्र खोलगट टप्प्याचा चेंडू होता मात्र फलंदाजाला मात्र चेंडू समजला नाही या आणि एक निर्धाव चेंडूची सांगता अशा प्रकारे धावसंख्या धावफल करावी लागली 2 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी होती व्हेरी गुड बॉलिंग त्यानं 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्या चांगली गोलंदाजी बघायला भेटली जगदीशच्या माध्यमातून त्यावेळेस बघू शकताय लेग स्टंपला खूपच सोडून गेला चेंडू खराब पंच शिवाजी पाटील यांचा इशारा चेंडू स्क्वेअर आहे आणि अतिरिक्त धावांना वाढ झाली ती मात्र संघाची धावफलकावर धावा लागल्यात 3 धावा चांगलं गोलंदाज आता मात्र थोडीशी दिशा भरकटलेला दिसतोय मात्र जगदीश ज्यानं 2 फलंदाजांना बाद केलं एक चांगली गोलंदाजी आपल्या माध्यमातून आपल्या संघासाठी करतो मात्र गोलंदाज जगदीश स्वतः कर्णधार आहे पण जबाबदारी स्वतः स्वीकारली की मग गोलंदाजी चांगली करू शकेल मात्र यावेळेस बघा मोठा फटका मारता कळत नव्हता मात्र पंचांचा इशारा येण्याचं बाकी आहे मात्र त्यावेळेस
यावेळेला बघूया पंचांचा इशारा अजून येणं बाकी आहे. फलंदाज बाद नाही या मात्र एक निर्धाव चेंडू आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव केलाय मात्र फलंदाज अजय कोहली ज्यांना मागच्या सामन्यामध्ये बहादर खेळी केली होती तो फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. यावेळेस बघा स्लो डिलिव्हरी मात्र फक्त चेंडूला दिशा दिली क्षेत्ररक्षक सागरच्या हातामध्ये. तोपर्यंत लेगबाजी सोबत एक धाव आली. अशा प्रकारे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र बालेश संघाची 4 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली ती मात्र जगदीशच्या माध्यमातून 2 फलंदाज बाद केला आणि 4 धावा देत असताना दिल. त्याच्याबरोबर आमचे वैरही संपले. स्वराज्या विरोधात लढत होता तोपर्यंत तो आमचा दुश्मन. आता मेलेल्याशिवाय भावना कसं बाजू केली पिओनचा पहिले षटका जगदीशने टाकले त्यांना 4 धावा देत असताना 2 फलंदाजांना 4 धावा देत असताना 2 फलंदाजांना बाद केलं. मात्र जबाबदारी कुठल्या तरी एका फलंदाजाला उचलावी लागेल. जास्तीत जास्त धावा काढणे गरजेचे असणार आहे कारण की दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता एक वडवली संघ एक बलाढ्य संघ या संघामध्ये फलंदाजी मात्र पूर्णपणे भरलेली आहे. मात्र सतीश सारखा मोठा फलंदाज जगदीश बघू शकताय सागरला बघू शकताय तसेच प्रसाद असे भरपूर फलंदाजाच्या मात्र 50-55 धावा उभारणे गरजेचे असणार मात्र बालेश संघाला. त्यावेळेस बघा फॅक्ट चेंडूला फिरकाव दिलाय चेंडू स्क्वेअरला मात्र ते झेल आणि फलंदाज बाद. तीसरा आग्रा अजय कोहलीच्या माध्यमातून अजय बॅक टू पवेलियन. आता मात्र नवीन फलंदाज गेला मात्र बालेश संघाचा आशिष मात्र अजय कोहली याला बॅक टू पवेलियन बघताय. मात्र मोठा फटका नंदीच्या नंद्यात आता फलंदाज बाद झाला. मात्र आता नवीन फलंदाज गेला तो मात्र खेळण्यासाठी आशिष 5व्या क्रमांकाचा फलंदाज. मात्र सुरेख गोलंदाजी बघायला भेटली मात्र वडवली संघाच्या गोलंदाजाकडून पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद केलं. व्हेरी गुड बॉलिंग सागरच्या माध्यमातून. यावेळी षटकातील पुढचा चेंडू चेंडूला खेळून लांगा आपला मात्र तेज क्षेत्र कोणतीही चुकी करणार नाही या आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. बरंचशी खेळी संपुष्टात 2 फलंदाज बाद बॅक टू बॅक दुसरा 2 फलंदाज बाद झाले मात्र बालेश संघाचे बॅक टू बॅक. चौथा फलंदाज बॅक टू पवेलियन येतो मात्र परत ज्यांना 2 चेंडूमध्ये बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलं. चांगली गोलंदाजी बघू शकताय सागरच्या माध्यमातून. मात्र आता मात्र 6व्या क्रमांकासाठी गेलेला फलंदाज आहे तो मात्र कारण आता एखाद्या कोणातरी फलंदाजला जबाबदारी उचलायला लागेल मात्र तेव्हा जास्तीत जास्त धाव बनवू शकता या खेळपट्टीवर. मात्र दुसऱ्या बाजूने बघू शकता या वडवली संघाकडून चांगली गोलंदाजी होते. मात्र कुठल्याही फलंदाजाला मात्र टिकून देत नाही यावेळीचा गोलंदाज. यावेळेस बघा इनसाइड एज होती मात्र झेल पकडू शकला असता मात्र चुकी करतोय कीपर. मात्र एक निर्धाव चेंडू ची सांगण्यात झाली. अशा प्रकारे धाव बघू शकताय 4 धावा सुरेख गोलंदाजी. चटकार चौकारीने गरजेचं असणारे मात्र या मैदानावर जर जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतील तर. या षटकातील पुढचा चेंडू सागरच्या माध्यमातून. यावेळेस फुल टॉस आहे फक्त चेंडूला खेळून काढलाय डिफेंड विकेटला मात्र त्याचे रक्षण चूक बघू शकताय खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेबाहेर. अजून एक चौकार गुड शॉट. आणि धन्यवाद. पुढचा चेंडू
यावेळेस चेंडूला फक्त दिशा आली, चेंडू गेला स्क्वेअर लेगला, मात्र तेथे सुरेख क्षेत्ररक्षक आणि एकच धावावर समाधान. आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली ती मात्र 9 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. आणि या षटकातील शेवटचा चेंडू सुरेख गोलंदाजी बघायला भेटली ती मात्र वडवली संघाच्या गोलंदाजाने 5 चेंडूमध्ये 2 सफलता प्राप्त केल्या आणि 5 धावा देत असताना चांगली गोलंदाजी बघायला भेटली मात्र ती मात्र सागर या गोलंदाजाकडून. या षटकातील शेवटचा चेंडू खेळलो तर मात्र करण, कारण आपलं अकाउंट सुद्धा अजून खोललेलं नाहीये, बघूया काय करतोय फलंदाज. फुलटॉस आहे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू गेला या लंगारला मात्र प्रसादच्या हातामध्ये, तोपर्यंत एकच धावावर समाधान. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 10 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. विजय पतंग से लड़ गए कुड़ी पतंग से लड़ गई, नशे से चढ़ गए कुड़ी नशे से चढ़ गई, पतंग से लड़ गए कुड़ी पतंग से लड़ गई. धन्यवाद डीजे. पहिलं षटक टाकलं होतं मात्र जगदीशनं ज्यांना 4 धावा देत असताना 2 फलंदाजांना बाद केले, तर दुसरं षटक टाकलं सागरनं त्यानं 6 धावा देत असताना 2 फलंदाजांना बाद केलं. मात्र आता मात्र तिसरं षटक घेऊन आलं तर मात्र सांगीकोड्यातील तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं तर मात्र गोलंदाज सतीश. तिसरे षटका नागावेंकडून खेळला तर मात्र गोलंदाज सतीश आणि मात्र सामना करणार त्यांना एक धावून आपला अकाउंट खोललाय, कारण एवढे सतीशचा सामना करणं. बघूया सतीश ज्यांना चांगला गोलंदाजी सतीश वडवली संघाचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. जगदीश आणि सागरनं चांगली गोलंदाजी केली, आता मात्र सतीश बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. त्यावेळेस बघा चेंडूला खेळून काढलं लॉंगॉन, तिथे क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण, मात्र दुसऱ्या धावच्या प्रयत्न आता घातक चषक केला मात्र बघता 2 धावा पूर्ण. आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली ती मात्र 12 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 12 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. मात्र जास्तीत जास्त धावा उभारायचे असतील बाले संघाला तर एखादी कुठेतरी फलंदाजाने चौकार षटकार मारणं मात्र गरजेचं असणार आहे, एका कुठेतरी फलंदाजाने भागीदारी करणं गरजेचं असणार आहे, तेव्हाच जास्तीत जास्त धावा लागू शकतात. मात्र खेळपट्टीवर या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस चेंडूला फक्त कडलेला चेंडू गेलाय, स्वतः स्वयं गोलंदाज चेंडूला गाजर करतोय, तोपर्यंत एकच धावावर समाधान. धावफलकावर धावा लागल्या 13 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 4 गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. मात्र कुठल्या तरी फलंदाजाला एकाला जबाबदारी घेणं गरजेचं असणार आहे, तर जास्तीत जास्त धावफलकार लागू शकतात. त्या मात्र बाले संघाच्या एखाद्या फलंदाजाला चौकार षटकार मारणं गरजेचं असणार आहे, तेव्हा जास्तीत जास्त धावा उभारू शकतो. मात्र बाले संघ यावेळेस बघू शकता ऑफ स्टंपला खूपच सोडून गेलेला चेंडू, मात्र पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू स्क्वेअर आहे आणि अतिरिक्त धावांनी वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या 14 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. चौकार षटकार दाखवणं गरजेचं असणार आहे, मात्र जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतील तर या बाले संघाला. मात्र बघू शकता यावेळेस चेंडूला खेळून काढलाय लंगाला, मात्र ते क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करायला भेटलंय, तोपर्यंत एकच धावांवर समाधान. आणि एकच धावावर धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 15 धावा. कुठल्या तरी फलंदाजात बॅटचा फेस खोलणं गरजेचं असणार आहे, षटकार चौकारात आपण गरजेचं असणार आहे, तेव्हाच धावफलकावर जास्तीत जास्त धावा बनवू शकाल. त्या मात्र बाले संघाच्या आता दुसऱ्या बाजूने गोलंदाजी अचूक मारा तिकडा मारा होतो, तर मात्र गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. मात्र वा बघा यावेळेस चेंडू लेग स्टंपला खूपच सोडून गेला. पंच शिवाजी पाटील यांचा इशारा दे की हा चेंडू स्क्वेअर आहे आणि अतिरिक्त धावाने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात 16 धावा धावफलकावर लागल्यात. मात्र चौकार षटकार येताना दिसत नाहीये मैदानावर. मात्र यावेळेस बघा यावेळेस चेंडूला खेळून काढला लांब आपला, मात्र त्याचे एक धावावरच समाधान मानावे लागेल. सुरेख गोलंदाजी बघायला भेटली, तर मात्र गोलंदाज वडवलीच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी बघायला भेटली. ती मात्र एका अचूक मारा काढतात, मात्र गोलंदाज कुठल्याही फलंदाजाला मात्र षटकार चौकार मारून देत नाही. या चांगली गोलंदाजी बघायला भेटली, मात्र एखाद्या फलंदाजाला मात्र चांगली फलंदाजी करणं गरजेचे आहे. यावेळेस सरळ बॅट चेंडूला लॉंग ऑफला खेळला, मात्र ते क्षेत्ररक्षक
कोणतीही चुकी काढणार नाही या फलंदाज बाद. आशिष बॅक टू पवेलियन. 5वा झटका बालेश संघाला दिले. आता मात्र नवीन फलंदाज खेळण्यासाठी गेलं तर मात्र तेजस डावा पूर्णपणे बॅकफुटला आले तर मात्र बालेश संघ कुठलाही फलंदाज चौका षटका दाखवत नाही या मात्र पूर्णपणे बॅकफुटला आले ते मात्र बालेश संघाला या वडवली संघानं चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनला मात्र करण खेळला आणि क्षेत्ररक्षक एकदा दुसऱ्या प्रयत्नात प्रात्यक्षिक केला त्यावेळेस बघा 2 धावा पूर्ण. अशा प्रकारे फलकावर धावा लागले तर मात्र 19 धावा 5 फलंदाच्या माध्यमातून 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागले तर मात्र 19 धावा 5 फलंदाच्या माध्यमातून डीजे. धन्यवाद डीजे. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले त्या मात्र 19 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात पूर्णपणे बॅकफुटला आलं तर मात्र बालेश संघ चौथं षटक टाकतो. गोलंदाज चंद्रकांत नावल्यांकडनं सांगी कोडली चौथ आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय. सुरेख गोलंदाजी बघायला भेटली ती मात्र गोलंदाज जगदीश सागर आणि सतीश यांच्या माध्यमातून. तशाच प्रकारे पावलावर पाऊल टाकतो का हा गोलंदाज चंद्रकांत. बघूया कसा मारा घालतो या फलंदाजाला. पूर्णपणे बालेश संघाला बॅकफुट बनलाय या गोलंदाजाने. पुढचं या पहिले चेंडू टाकण्यासाठी सज्ज. त्यावेळेस बघा शॉर्ट चेंडू होता मात्र चेंडू मात्र समजत नाही या बॅट आणि चेंडूचा मात्र काही संपर्क झाला नाही या आणि एका निर्धाव चेंडूची सामने झाली या आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली ती 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. मान्य श्री जीवन वालेकर समाजसेवक इसमोरी तसेच गुरुनाथ पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य तसेच श्री गॅलेक्सी डेव्हलपर्स सलमान भाई यांचं सुद्धा दाखवून झालं. या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे जय गावदेवी क्रिकेट क्लब दहिसर यांच्याकडून. तसेच देवदास मोकाशी यांचं बी सहर्ष स्वागत आहे. तसेच किरण भोईरा यांचं बी सहर्ष स्वागत आहे. मात्र यावेळेस चेंडूला खेळून काढला होता लॉंगॉनला मात्र 33 क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद मात्र पूर्णपणे बॅकफुटला मात्र बालेश संघ आणि बालेश संघाचा 6वा फलंदाज बॅक टू पवेलियन डीजे. धन्यवाद डीजे. तसेच राशीद भाई यांचं पण आगमन झालं. या पण व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच डायगर गावचे समाजसेवक बाबूराव पाटील या पण व्यासपीठावर आपला जयगाव क्रिकेट क्लब दहिसर यांच्याकडून सहर्ष स्वागत आहे. तसेच हरेश मोकाशी यांचं पण स्वागत आहे. या पण व्यासपीठावर स्वागत आहे आपलं. अशा प्रकारे धावफलकावर धावा लागले तर 21 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस पुढचा चेंडू मात्र यावेळेस चेंडूला खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू 1 बाउन्स वन टू 4 इज द गुड शॉट. अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्यात 25 धावा. मान्य श्री बाबूराव पाटील डायगरगावचे समाजसेवक या पण मंचावर आमचा आवाज जर आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपला तसेच माणिक पाटील या आपलं व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा लागले 25 धावा 6 गाड्याच्या मोबदल्यात. आणि या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत मात्र
त्यापेक्षा कुठला चमकार आला तर पुढचा चेंडू मात्र थोडासा फुलटाच आहे, मात्र चेंडूचा फायदा उचलता आला नाही या फलंदाजाला. चेंडू लंगावला गेलाय आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचल फेकेल तोपर्यंत 2 धावांवर समाधान. आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्या 27 धावा. 6 गाड्याच्या मोबदल्यात पूर्णपणे बॅकफुटला आणले ते मात्र बाले संघाला. या गोलंदाजी चांगली गोलंदाजी वारंवार होती ती, मात्र या वडवली संघाच्या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी. मात्र या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर एखादा मोड फटका येणं गरजेचं असतं. ते मात्र फलंदाज करण बाले संघाचा करण फलंदाजचा बघूया. यावेळी चेंडू मात्र मोठा फटका मारायच्या नादात होता. चेंडू गेला मिड ऑफला, मात्र 33 षटक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकेपर्यंत 2 धाव पूर्ण. 30 धावाचा प्रयत्न आता घातक होऊ शकेल, मात्र पाहता 30 धाव पूर्ण. 4थ्या धावाच्या प्रयत्नात पाहता 4 धावा पूर्ण. आणि अशा प्रकारे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाला धावा लागल्या 31 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि 32 धावांची गरज असणारी ती मात्र वडवली संघाला. येणारे 4 षटक ऐकूया आणि 7 समालोचक ओमकार शेट्टी और ओमकार शेट्टी. इस बार क्वार्टर फाइनल का मुकाबला चलता हुआ दूसरा मुकाबला यकीनन बड़ा मुकाबला उम्मीदें की जाती सभी दर्शक के काफी संख्या में भीड़ जम चुके. अंतिम समय अंतिम तौर पर चलती हुई श्रृंखला काफी बढ़िया. हमारे श्री गैलेक्सी अपार्टमेंट के प्रोप्राइटर आदरणीय सलमान भाई, कमरान भाई, नौमान भाई और रशीद भाई का आगमन हो चुका है. हमारे आयोजक की तरफ से भी उनका सर से स्वागत करता हूँ. ये चलता है जिस मुकाबले में एक जबरदस्त घमासान शुरू हो चुका है. पहला सत्र खत्म हो चुका है. पहले 17 में पहले बल्लेबाजी करते हुए भारतीय टीम ने निर्धारित 4 ओवर में 31 रन बनाए और 32 रनों का लक्ष्य रेखा जीतने के लिए ले चलता आके देखा सुनाने मैं काना सालू के और हमारे साथ ही समालोचक ओमकार शेट्टी वाकलन. यकीनन बड़ा मुकाबला. इस मुकाबला घमासान शुरू हो चुका है. इस क्रिकेट के रणभूमि में रण युद्ध भूमि में यकीनन बड़ा मुकाबला होने को मिले. यकीनन अच्छी गेंदबाजी की थी, खासकर वडोली टीम के गेंदबाज कर जगदीश ने पहला ओवर फेंका था. 4 रन खर्च कर 2 विकेट सफलता लिए थे अपने नाम पर. सागर जैसे गेंदबाज ने भी अच्छी गेंदबाजी की थी. पीतुली गेंदबाजी हो चुकी है वडोली टीम की ओर से. दूसरा फेंका सागर ने 6 रन खर्च किए और 2 सफलता अर्जित किए. सतीश ने तीसरा ओवर फेंका और 9 रन खर्च कर 1 सफलता अपने नाम पर लिया. और चंद्रकांत इन्होंने माइका और शामिल हो सका. चौथा ओवर फेंका था 12 रन खर्च किए इस ओवर में. इस बार 32 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए सलामी की जोड़ी मैदान के ऊपर जाते हुए वडोली टीम की ओर से. लेकिन बड़ा मुकाबला क्वार्टर फाइनल का मुकाबला. ये इस मैच से जो जीतेगा वो टीम 2 हाथ करेगी टाइगर टीम के सामने जीतने के लिए. सेमीफाइनल का मुकाबला सेमीफाइनल दौर में पहुंच चुके हैं टाइगर टीम. लेकिन बड़ा मुकाबला हो सकता है. न्यूनतम स्कोर सरासरी औसत रखा है और के पीछे 8 रनों का औसत रखना होगा जीत के लिए वडोली टीम के सामने. उसका पीछा करने के लिए सलामी की जोड़ी मैदान के ऊपर जाते हुए धीरे धीरे पारी की शुरुआत करेंगे. 2 बल्लेबाज नामी बल्लेबाज माने जाते हैं वडोली टीम की ओर से. जगदीश और सतीश से सलामी की जोड़ी मैदान के ऊपर पहुंचते हुए 2000 बल्लेबाज है माने जाते. नामी बल्लेबाज काफी भरोसा जताया है कप्तान ने और पूरी जिम्मेदारी सौंपी इसमें मुकाबले में जीतने के लिए 32 रनों का लक्ष्य रखा केवल. इस बार आप देखते हैं हमारे वेस्टइंडीज के ऊपर बड़े बड़े मेहमान का आगमन हो चुका है. गैलेक्सी अपार्टमेंट के प्रोप्राइटर सलमान भाई जी का भी सर से स्वागत करता हुआ. कमरान भाई, एक नौमान भाई और राशिद भाई, सुभाष माली, देवीदास मौकासी इसे मान्यवरों का इस बार आगमन हो चुका है. हमारे वेस्टइंडीज जीवन वालिलकर और गुरुनाथ पाटिल पंचायत सदस्य दहीसर के गणेश पाटिल दहीसर गांव के समाज सेवक. यकीनन बड़े बड़े मतलब इस बीच मेघनाथ कोहली अपने ओर की पहली गेंद आउट करना चाहते थे. फ्रंटपुर का इस्तेमाल किया था. इनसाइड 8 विकेट के पीछे लपक गया. पहला झटका वडोली टीम के लिए जगदीश स्वरूप ने. बड़े विकेट का पतन. सलामी की बल्लेबाज जगदीश. थर्ड अंपायर का महेंद्र भोयर. आपण जायचं 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत.
यहाँ पर संशय ले गया है मेघनाथ के बॉलिंग के ऊपर, एक्शन के ऊपर संशय लिया गया है वडोली टीम की ओर से। लेकिन तीसरे अंपायर में दिखाई नजर देंगे हमारे अंपायर अजय और टीम के कप्तान जय गावदे क्रिकेट टीम की दहीसर के कप्तान स्वयं तीसरे अंपायर की भूमिका निभाने के लिए जा रहे महेंद्र भोईर। तो मेघनाथ अपने बॉलिंग मार्ग पर खड़े हैं। पहली गेंद के ऊपर एक बड़ा झटका लग चुका है वडोली टीम को। जगदीश के रूप में पैवेलियन बैक टू पैवेलियन लौट चुके हैं 0 रन बनाकर। इस बीच मेघनाथ को भी गेंदबाज किया ऑफ साइड से ड्राइव किया और पॉइंट के ऊपर से फील्डर दौड़ रहे जज कर रहे, देखना रोक पाते कि नहीं, कामयाब होती कि नहीं रोक पाए। गेंद देखते देखते सिमारे का बार 4 रन के लिए। को 32 रनों का लक्ष्य पीछा करते हुए पहली गेंद के ऊपर एक सदमा पहुंच चुका था वडोली टीम को। जगदीश के रूप में पैवेलियन लौट चुके हैं जगदीश और उसके बाद अच्छा शॉट खेला गौर पॉइंट के ऊपर से बल्लेबाज विशाल ने चौका लगाकर अपना और पारी का खाता खोल दिया। स्कोर पहुंचा दिया एक खिलाड़ी के नुकसान पर 4 रन। इस बार फिर अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज मेघनाथ थोड़े से संशयास्पद शक लिया गया है। मेघनाथ ले चले रहा और विकेट नागार्ड एंड की ओर से एक बार उसी ढंग से रिफ्लेक्शन कवर पॉइंट के ऊपर से ओडी शतरक्षक दौड़ रहे, रोक पाते कि नहीं। इस बार कामयाबी हासिल की है, सफल हुए रोकने में गेंद को और नहीं रोक पाएंगे। इधर तीसरा रन भी पूरा किया। गुड रनिंग बिटवीन द विकेट और दोनों के बीच में आपसी तालमेल अच्छा और इसके साथ 3 रन पूरे किए और 3 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ वडोली टीम का एक खिलाड़ी के नुकसान पर 7 रन। 32 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए इसको सलामी की जोड़ी जा चुकी थी। पहले गेंद के ऊपर एक बड़ा झटका लग चुका था वडोली टीम को। जगदीश के रूप में 0 पर आउट पैवेलियन का रास्ता दिखाया था गेंदबाज मेघनाथ ने। इस बार उभरते हुए आ रहे दोनों बल्लेबाज सटी हुई बल्लेबाजी कर रहे, विशाल खासकर तारीफ करने होती है। 2 गेंदों का सामना या 7 रन बनाए मेघनाथ कोहली सफल हुए। क्रॉस बॉल आए, विकेट के पीछे गए, गेंद रुकेगी नहीं, आउट फॉर 5। गेंद किसी मारे का बार 4 रन के लिए। आमचे मान्यवर या संकुलाचे आयोजक ग्राम पंचायत दहीसरचे माजी सरपंच आदरणीय भरतशेठ भोईर आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जातोय। आदरणीय भरतशेठ साहेबांचं इथं आगमन होत आहे। आमच्या आयोजकाकडून जयगाव क्रिकेट संघ दहीसरच्या माध्यमातून त्यांचं सरसे सब गेंद अच्छी गेंद थी चकमक दिशा देना जाते विकेट सेकंड स्लिप पर खेली थी, कोई रोक नहीं पाएंगे 1 रन से और इस 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ वडोली टीम का 12 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। हम देख रहे हैं इस श्रृंखला का लाइव टेलीकास्ट पनवेल टेनिस क्रिकेट के माध्यम से लाइव किया जा रहा है। घर बैठे आप इस मुकाबले का आनंद लूट सकते, मजा ले सकते हैं। आदरणीय भरतशेठ भोईर इनके माध्यम से ये सुविधा पुराई गई है हमारे जयगाव क्रिकेट क्लब दहीसर को। इसी बीच मेघनाथ कोहली अपने ओर की अगली गेंद काफी बढ़िया और तो हेलीकॉप्टर शॉट ऑन साइड में खेला, पहले बाउंस से फील्ड हुए जब तक पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास आसानी के साथ 1 रन चुराने का और इसी 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 13 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। काफी बढ़िया इस बार गेंदबाज के माध्यम से शुरू की थी। गेंदबाज ने पहला ओवर फेंका था, पहले ओवर में काफी खर्चीले साबित हुए। पावर प्ले का पहला ओवर था और इस ओवर में 13 रन खर्च किए मेघनाथ। काफी पिटाई हुई इस बार, 2 चौके का मार खाना पड़ा मेघनाथ गेंदबाज को और इसी बावजूद पहले ओवर का खेल खत्म हुआ। 13 रन 32 रन का लक्ष्य का पीछा करते हुए अभी भी 18 गेंदे 19 रन की जरूरत है। एक लाइव टेलीकास्ट अपन देख रहे हैं इस मुकाबले का अपन लाइव टेलीकास्ट जिनके माध्यम से दिखाई जा रहा है हमारे दहीसरगांव के आनर शान भूमिपुत्र दहीसरगांव के ग्राम पंचायत दहीसर के माजी सरपंच आदरणीय भरतशेठ भोईर इनके माध्यम से इस श्रृंखला का आयोजन किया है जयगाव क्रिकेट क्लब दहीसर के माध्यम से। एक ही अच्छा श्रृंखला, अच्छा आयोजन, एक बड़ा आयोजन
के माध्यम से अपन पनवेल टेनिस क्रिकेट के माध्यम से लाइव टेलीकास्ट यूट्यूब के माध्यम से घर बैठे इस श्रृंखला का मजा और आनंद ले सकते हैं। लेकिन 18 गेंदे 19 रन की जरूरत जीतने के लिए नावल इनकी ओर से गेंदबाज का क्रम जारी करते हुए गेंदबाज आशीष वाले टीम की ओर से दूसरा गेंदबाज लगा दिया है नावल इनकी ओर से, और सामने उनके बल्लेबाज विशा करण गेंदबाज अपने ओवर की पहली गेंद फेंकेंगे। थोड़ा सा रनअप रिदम चुका है, गलत हो गया और फिर वापसी जाते वापस जाते अपने बॉलिंग मार्ग पर बड़ा मुकाबला चारों तरफ कचकच भरा दर्शक से मैदान मजा लूट रहे। क्वार्टर फाइनल के दूसरे मुकाबले का वडोली बनाम बाले के बीच में बड़ा मुकाबला शुरू हो चुका। 32 रनों का जीत का लक्ष्य रखा है, उसका पीछा करते हुए पहले ओवर में 13 रन जोड़े हैं वडोली टीम के बल्लेबाजों ने। इस बार करण ले चले और वुडलैंड स्पॉट से पटकी हुई गेंद थी, काफी बढ़िया गेंद थी, उछाल देना चाहते थे गेंदबाज सफल हुए थे करण गेंदबाज और डॉट गेंद की समाप्ति। विकेट को शुरुआत की है, अच्छी शुरुआत मानी जाएगी वडोली टीम के लिए और ये एक बाले टीम के लिए करण के द्वारा। फिर एक बार विशाल तैयार सामना करने के लिए करण की गेंद का 17 गेंदे 19 रन का लक्ष्य पार करना होगा इस मैदान के ऊपर। अचानक विकेट धीमा हो चुका है, बड़े शॉट देखने को नहीं मिल रहे इस बीच पर्यावरण ने अपने ओवर की दूसरी गेंद स्टंप पर ऑफ साइड पे ड्राइव किया है और वो लॉन्ग ऑफ से वाइड मिड ऑफ से दौड़े, थोड़ी सी टक्कर है, मिसअंडरस्टैंडिंग दोनों के बीच में और टकरा हुआ दोनों शत्रु के बीच में, उसका फायदा मिलता हुआ वडोली टीम को दूसरा रन भी चुरा लिया। 3 रन पूरे किए और इसी 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ काफी बढ़िया। यहाँ पर थोड़ा सा आपसी तालमेल का कॉल नहीं दे पाए दोनों फील्डर और टक्कर हो चुकी है और उसको फायदा उठा दिया वडोली टीम के बल्लेबाजों ने। 3 रन जोड़ते 3 रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर 16 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। अभी भी आधा सफर पार किया है, पार करते हुए नजर आ रही है वडोली टीम। एक खिलाड़ी के नुकसान पर 16 रन, अभी भी शेष बचे हुए गेंदों में 16 रन का फैसला तय करना होगा जीतने के लिए मुकाबला। और ये जो मैच जीतेगा वो टीम टाइगर के सामने सेमीफाइनल में टक्कर देगी इस मैदान के ऊपर। गांधी क्रिकेट क्लब दहीसर के माध्यम से आयोजन तो 2 दिन का श्रृंखला का आयोजन बड़ा आयोजन बन जाता है, सभी दर्शकों का अच्छा सुविधा पुराई जा रही है इस मैदान के ऊपर। की गेंद थोड़ी सी चेंज ऑफ फेस परिवर्तन तौर पर डाली हुई गेंद थी, सीधी कीपर के ग्लव्स में निगेटिव गेंद के साथ समाप्ति। अच्छी एक वापसी करते हुए गेंदबाज करण के द्वारा 2 गेंदे डॉट फेंकी, 3 गेंदे फेंकी जा चुकी, 3 रन खर्च किए अपने ओवर में करण गेंदबाज ने। स्कोरबोर्ड अभी भी अटका हुआ 16 रन। करण नावल एंड और से अपने बॉलिंग मार्ग पर चौथी गेंद फेंकने के लिए ले चले अंपायर को पार करते हुए। गेंद सफल हुए थे बल्लेबाज क्रॉस लाइन थोड़ा क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, पूरी तरह से चुके बीट हुए और फिर अच्छी गेंदबाजी इस बार करण के द्वारा लगातार दूसरी डॉट्स गेंद फेंकते हुए इस बार इस मैदान के ऊपर इस विकेट के ऊपर वुडलैंड स्पोर्ट्स से अच्छी गेंदबाजी करते हुए एक तेज रफ्तार से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज करण बाली टीम की ओर से। स्कोर अटका हुआ 16 रन। अपने ओवर की 5वीं गेंद करण गेंद लॉफ्ट किया, गेंद हवा में, गेंद रुकेगी नहीं, आउट ऑफ पार, 6 रन के लिए गेंद सीमारे का बाहर। छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन खिलाड़ी के नुकसान पर। अभी भी 10 रन की जरूरत है। करण के ऊपर बड़ा लंबा शॉट खेला बल्लेबाज सतीश ने और थोड़ी सी इनसाइड गई थी, अंदर लाया और अच्छी परिवर्तन तौर के ऊपर चेंज ऑफ पेस डाला था इस बार गेंदबाज करण ने। सोहेल इन्होंने अहवा कैच ले लिया है लॉन्ग ऑन के ऊपर। आयोजन की तरफ से 100 रुपए के इनाम आ चुका है, सोहेल अपना इनाम लेके जाइए। इस बार 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 2 ओवर की समाप्ति पर स्कोरबोर्ड वडोली टीम का एक खिलाड़ी के नुकसान पर 22 रन। अभी भी 12 गेंदे शेष है, लेकिन 2 रन शेष है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है।
थँक्यू गाणं साऊंड घ्या आणि सर्व रसिकांचा पुनश्च आणि गावठी क्रिकेट क्लब दहिसर यांच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करू आणि व्यासपीठावरती आपण त्यांच्याकडे वेळ त्यांच्या व्यासपीठावरील मान्यवर सन्माननीय जीवनदादा वालीकर यांचा सन्मान केला जाईल. माणिक भोईर या व्यक्तिमत्वाची शुभ असते. जीवनदादा वालीकर यांचा सन्मान केला जाईल. त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्या सन्माननीय जीवनदादा वालीकर यांच्या सन्मानाच्या व्यासपीठावरती केला जातो आहे. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आयोजकांचं प्रेम आमच्या मान्यवरांवरती या ठिकाणी दाखवलं जातं. एक अतिशय चांगली संकल्पना आणि गावठी क्रिकेट क्लब दहिसर यांच्या माध्यमातून कैलासवासी शिवाजी दादा शेला कमालपड्यांचा कटआउट सुद्धा काल त्यांना सुद्धा बापूला श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आणि कालच्या दिवसापासून सातत्यानं मान्यवरांची जी मांदियाळी व्यासपीठावरती येते आहे त्या प्रत्येकाचा सन्मान त्यांच्या व्यासपीठावरती या ठिकाणी केला जातो. अजून एक सन्मान केला जाईल व्यासपीठावरती सन्माननीय देवदास मोकाशी पाड्याचे चतुर समाजसेवक आणि तेवढे चांगले युवा नेतृत्व यांचा सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती किरणदादा भोईर यांचे शुभ असते आणि सन्मानित केलं जाईल. देवदास मोकाशी यांच्यासाठी त्यांच्या मान्यवरांच्या माहितीसाठी आज किरण भोईर यांचा वाढदिवस सुद्धा आणि अतिशय ताटात वाढायला त्यांचा वाढदिवस आज मंडळींनी साजरा केला होता. देवदास मोकाशी यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला सुद्धा. बॅकमध्ये क्रिकेट मैदानावरती अतिशय चांगला सामन्यामध्ये तुम्ही एन्जॉय घेता. बाळेगाव बनाम वडवली या दोन संघाच्या माध्यमातून वडवली संघ सामन्यामध्ये आपली ताकद दाखवतोय. सामना कोणता संघ जिंकेल अजूनपर्यंत याच्या दांतपर्यंत तुम्ही ऐकाल. त्यांना साळून दे एक सिनियर कॉमेंटेटर. अच्छे ठीक है. तो जीतने के लिए 12 गेंदों में 10 रन की जरूरत है. इस बार बल्लेबाज गेंदबाज तैयार होते हुए बाला टीम की ओर से गुरुनाथ नागालैंड की ओर से अपनी ओर की पहली गेंद फेंकते हुए गेंद लॉक किया है और पॉइंट के ऊपर से देखना एक बार गैप ढूंढने में कामयाबी हासिल की थी बल्लेबाज ने और इसका पूरा फायदा मिलता हुआ वडोली टीम को. दूसरा रन आसानी के साथ दौड़ कर पूरा किया और इसी 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन एक खिलाड़ी की नुकसान पर. अच्छी शुरुआत आया कैच. सोहेल को 100 रुपए का इनाम देते हुए महेंद्र भोईर कप्तान जयगावली क्रिकेट टीम दहिसर की कप्तान और आइजक गुरुनाथ दूसरी ओर फेंकते हुए लॉक किया हवा में गेंद. एक देवेंद्रनाथ कोहली नीचे आ रहे गेंद के और 7वां पहुंचता हुआ दूसरा झटका वडोली टीम को. पर 10 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है अभी भी वडोली टीम को. इस बार अच्छी गेंद डाली थी गेंदबाज गुरुनाथ के द्वारा फेंकी गई थी. लॉन्ग ऑन के ऊपर अशंसा कैच पकड़ा फील्डर थे एक मेघनाथ कोहली. दस गेंदे 8 रन की जरूरत है. अभी भी नए बल्लेबाज जा रहे हैं वडोली टीम की ओर से खेलने के लिए. सागर और स्ट्राइक रहेंगे बल्लेबाज सतीश के पास. सतीश तैयार सामना करने के लिए गुरुनाथ की गेंद का. तीसरी गेंद ब्लॉक में फेंकी थी. दिशा देना चाहते थे बल्लेबाज चूके बड़े अच्छे से सफल हुए. 17 सेकंड से पहले स्लिप पर गेंद को फील्ड करे. कोई रन नहीं. 10 गेंद की समाप्ति गुरुनाथ के द्वारा फेंकी गई. 9 गेंद 8 रन. समीकरण मुकाबला जमता हुआ पकड़ मजबूत बनाते हुए नजर आ रहे बाले टीम का. और इस ओवर में अगर 3 गेंदे और डॉट फेंकते तो कम बैक कर सकते वापसी कर सकती बाले टीम. पूरी लाइन भटकते हुए नजर आ रहे शिवाजी पाटिल के द्वारा वाइट का इशारा लेकिन पूरी तरह से सफल हुए थे. एसटी छोड़ी थी बल्लेबाज ने. पूरे अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. उसके बाद भटक गए दिशा से भटक गए गेंदबाज गुरुनाथ और इस वाइट के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन. अभी भी जीतने के लिए 9 गेंदे जिससे 7 रनों की जरूरत है जीतने के लिए वडोली टीम को. बल्लेबाज तैयार सतीश गुरुनाथ के सामने बॉल में फेंकी थी. अच्छी गेंद थी. अपने बॉलों में गेंद को पकड़ नहीं पाए. कहा नाकाब रहे गेंदबाज और उसका फायदा होता. गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर जाते हुए ये मेघनाथ कोहली के पास और इसे उसका फायदा जरूर मिला. 1 रन के लिए वडोली टीम को 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर. तैयार कप्तान स्वयं सागर गार्ड लेते हुए अंपायर से और गुरुनाथ अपने बॉलिंग मार्ग पर अपने ओर की अगली गेंद फेंकने के लिए नागालैंड से बॉलिंग का क्रम जारी किया था गेंदबाज गुरुनाथ ने. और तैयार है सागर. एक वडोली टीम के एक नामी बल्लेबाज माने जाते सागर तैयार गुरुनाथ के सामने सामना करने के लिए.
लॉक करना चाहते थे, पूरी तरह से चूके। गुडलैंड स्पोर्ट्स से गेंद सीधी कीपर के ग्लोव में निकलते हुए कोई रन नहीं इसके साथ हौसले बुलंद के साथ अपने बॉलिंग मार पर आते हुए अभी भी स्कोर बोर्ड अटका हुआ 2 खिलाड़ी के नुकसान पर 26 रन। जीतने के लिए अभी भी जरूरत है 7 रनों की, 6 रनों की जरूरत है। 7 गेंदे 6 रन। ऑन साइड में कट पे ट्राई खेला है बल्लेबाज सागर ने, दूसरे रन के लिए पलट गए। थोड़ा सा मिस फील्डिंग मिड ऑन के ऊपर और उसका फायदा जरूर मिलेगा वडोली टीम को। तीसरा रन पूरा किया और इसी 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन और 2 खिलाड़ी के नुकसान पर तीसरा ओवर पूरा हो चुका और जीतने के लिए केवल 6 गेंदे 3 रनों की जरूरत है। सन्मान केलं जाईल आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय सुभाष माळी यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली आहे। तर सुभाष माळी यांचा सन्मान केला जाईल। हरिभाऊ पाडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या पाहुण्यांना सन्मानित केलं जाईल। माळीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या पाहुण्यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय। अजून एक वेळ सन्मान आमच्या व्यासपीठावरती शशीदबाई यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान, राशीदबाई यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय। तर राशीदबाई यांचा सन्मान माळीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी केला जाईल। सर्व धर्म समभाव ही परिस्थिती या व्यासपीठावरती पाहायला मिळते। प्रत्येक पाहुण्याचा आणि प्रत्येक जाती धर्माचा सन्मान या व्यासपीठावरती सातत्याने केला जातोय आणि अतिथी देवभाव ही भारतीय संस्कृती या ठिकाणी जपली जाते। जे गावठी क्रिकेट क्लब दहिसर यांच्या माध्यमातून अजून एक सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। सन्माननीय नौमानबाई या ठिकाणी उपस्थित झालेत। तर नौमानबाई यांचा सन्मान केला जाईल। प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते सलमानबाई यांचा सन्मान या ठिकाणी अजून केला जाईल। श्री गॅलेक्सी अपार्टमेंटचे अध्यक्ष त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभला आहे। खूप मोठी खुल्या आदराच्या स्पर्धेसाठी मदत केली आहे। त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो। 7 धावांची गरज, सामना दिशा तुळशीत आहे पण अग्नि परीक्षा द्यावी लागेल मदती गोलंदाजाला। सामना कशा प्रकारे असेल ऐकूया त्यांना सांगून घे। प्रत्येक यांच्यावर अपनी होती पहिली गेंद ऑन साइड में खेला है, मिड ऑन से दौड़े फील्डर मेघनाथ कोहली की फिर एक बार मिस फील्डिंग और इसका फायदा मिला 2 रन चुराने का और इसी 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन। 1 रन की जरूरत जीतने के लिए वडोली टीम को यह मुकाबला काफी बड़े मुकाबला लेकिन एकतरफा मुकाबला होता हुआ इस मैदान के ऊपर आसानी के साथ जीत के और अग्रसर करते हुए वडोली टीम के बल्लेबाज कोई जोखिम नहीं उठा रहे और 5 गेंदों में 1 रन की जरूरत है जीतने के लिए। सागर अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, पूरी तरह से चुके बीट हुए और गेंद सीधे कीपर के ग्लोव में। ऐसी 2-3 गेंद अगर डॉट निकालते तो भी काफी बढ़िया मुकाबला हो सकता है। सागर तैयार और गेंदबाज है प्रतीक। 4 गेंदे 1 रन की जरूरत जीतने के लिए वडोली टीम को मुकाबला। अवली एंकर से प्रतीक ले चले अपने ओर की तीसरी गेंद, लॉब किया ऑफ ड्राइव, गेंद रुकेगी नहीं। 1 बॉल्स इनटू द फेंस, 4 रन के लिए सामना खुला और सामना जीतते हुए वडोली टीम दूसरे दौर में सेमीफाइनल में प्रवेश करते हुए। वडोली संघाचे संघनायक आणि डायव्हर संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय। अजून एक सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। सन्माननीय गुरुनाथ पाटील दहिसरमोरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गाव कमिटीचे अध्यक्ष आणि तेवढे चांगले कार्यकर्ते सन्माननीय गुरुनाथदादा पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। एक जबरदस्त छाप ज्यांच्या माध्यमातून मी पाहिली आहे त्यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावरती। सन्माननीय एकनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तडफदार नेतृत्व सन्माननीय गुरुनाथ पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि तेवढाच चांगला कार्याचा ठसा ज्यानं सातत्याने आपल्या 14 परिसरामध्ये उतरवला आहे त्या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। अजून एक सन्मान केला जाईल व्यासपीठावरती सन्माननीय श्री कामरान भाई यांचा सन्मान व्यासपीठावरती करतील। दहिसर गावचं एक जुलदार नेतृत्व होतं आणि दहिसर गावचे माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते भरतशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल। पंढरीनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। कामरान भाईला त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्पर्धेला योगदान लाभलं आहे त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती या ठिकाणी केला जातो। विनंती करतो पंढरीनाथ भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान यथोचित सन्मान या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जातोय।
उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल जन्मान डागर बनाम गावदेवी वडवली एक बिग फाईट अस्तित्वाचा सामना आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सागर पाटील अतिशय चांगली गोलंदाजी तेवढीच चांगली फलंदाजी दाखवली 9 धावेचे योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना बाद करत कमीत कमी धावाच्या सागरने खर्च केला फक्त आणि फक्त 6 धावा सलमान भाई यांचे शुभ असते श्री गॅलेक्सी अकॅडमीचे मुंबईडर त्यांच्या शुभ असते ठिकाणी सामनाविरुद्ध मॅन ऑफ द मॅचची चमचमलेली आकर्षक ट्रॉफी 1983च्या वर्ल्डकपची आठवण करून देणारी चमचमलेली ट्रॉफी आणि पाहू शकाल सागरला पुरस्कृत केली जाते त्यांच्या मान्यवरांच्या माध्यमातून आणि नाणेफेकी केली जाईल वडवली वर्सेस डायगर 2 सेकंदमध्ये भरतशेठ भोईर माजी सरपंच दहिसर यांच्या शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल एक जबरदस्त सुंदर व्यक्तिमत्व व्यासपीठामध्ये आपण पाहू शकाल त्याच्यामुळे त्यांच्या कार्याचा रस्सा आपण या दहिसर गावामध्ये पाहिला आहे त्यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कॉल केला जातोय कॅप्टन ऑफ द टीम शिवाजी पाटील येत्या टायगरच्या माध्यमातून जगदीश पाटील वडवली संघाच्या माध्यमातून शांतपत टीम एक बक्षीस पात्र लढाईमध्ये तुम्ही पाहू शकाल हा संघामध्ये जो सामना जिंकेल तो अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही पाहू शकाल ऐकूयात काना साळून घ्या ना महादेव पाटील यांचा सुद्धा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल विनंती करतो आमचे मान्यवर सन्माननीय भागीरथ भोईर यांना आपल्या शुभ असते आपण महादेव पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती करायचा सध्याला प्रत्येक होण्याचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती या ठिकाणी केला जातोय किरण भोईर यांच्या शुभ असते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल महादेव पाटील यांना त्या ठिकाणी आले आणि त्यांचा